आता टॉप 9 न्यूज बघणार आहोत। सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकलाय त्या संदर्भातल्या बातम्या। निवडणूक आयोगाच्या निकालानुसार मुंबईत भाजप आणि शिंदेंना बहुमत। भाजपची ऐतिहासिक कामगिरी, आतापर्यंतच्या सर्वात जास्त 89 जागा पारड्यात, तर शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 29 जागा। मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपकडनं सुरुंग। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 65 तर मनसेच्या 6 जागा विजयी, काँग्रेस 24 आणि राष्ट्रवादीला 3 जागा। महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला महाविजय। मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल जनतेचे आभार। मुंबईच्या 25 महानगरपालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता येणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। जिंकल्यानंतर उन्माद नको, तुम्हाला जनतेनं अपेक्षेनं निवडून दिलंय, पारदर्शी कारभार करा, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी उमेदवारांना सूचना। ठाणे महानगरपालिकेत सलग दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एकहाती वर्चस्व। शिंदेंच्या शिवसेनेला 55, भाजपला 25, पवारांच्या राष्ट्रवादीला 11, तर ठाकरेंच्या सेनेला फक्त 1 जागा। काँग्रेस आणि अजित पवारांचा सुपडा साफ। मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा महापौर होईल, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर ठाकरे बंधूंना मतदारांनी नाकारलंय, शिंदेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा। भाजप आणि आमची विचारधारा एकच असल्याची शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम। मुंबई महानगरपालिकेतील निकालानंतर हसतानाचा व्हिडिओ ट्विट करत मंत्री नितेश राणेंनी डिवचलं। मुंबईत अदानी धार्जिणा महापौर बसवायचं महाराष्ट्रद्रोही स्वप्न हे भाजपनं पाहिलं, पण ही लढाई सुरूच राहील। मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही, सामनातनं मुंबईच्या निकालावरती परखड भाषेत टीका। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा मित्रपक्षांना दणका। पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा दणदणीत पराभव, तर नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये थेट आव्हान देणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला हरवलं।